इंदोर मध्य प्रदेशातलं सर्वात मोठं शहर आणि राज्याची आर्थिक राजधानी। या शहराची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे हे शहर मागच्या 7 वर्षांपासून देशातल्या सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार जिंकत आलंय। पण सध्या या शहराची देशभरात चर्चा होतीये ती एका घटनेमुळे। ही घटना आहे दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूची। इंदोरमध्ये मागच्या 5 दिवसात दूषित पाण्यामुळे तब्बल 15 जणांचा मृत्यू झालाय। 16 लहान मुलांसह आणखी 200 जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत। या घटनेमुळे शहराच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा हादरा बसलाय। त्यातच ही घटना ज्या भागात झाली तिथले आमदार आणि सरकारमधले मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे वातावरण आणखी तापलंय। गुरुवारी या घटनेबाबत मानवाधिकार आयोगाने अहवाल मागितला। शुक्रवारी यावर उच्च न्यायालयातही सुनावणी झाली। पण इंदोरमध्ये नेमकं काय घडलंय? दूषित पाण्यामुळे तिथे इतक्या लोकांचा मृत्यू कसा झाला? यासाठी जबाबदार कोण आहे? यावर सरकारकडून काय ॲक्शन घेतली जाते? सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी इंदोरमध्ये नक्की काय घडलं ते सांगते। इंदोर शहरातला भगीरथपुरा परिसर इथे 28 डिसेंबरला अचानक 7 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली। शहराचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी सर्वात आधी या मृत्यूंची पुष्टी केली। त्यानंतर माध्यमांमध्ये हे मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याच्या बातम्या यायला लागल्या। हळूहळू मृतांचा आकडा वाढायला लागला। 1 जानेवारीपर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला। आज 2 जानेवारीला मृतांचा आकडा 15 पर्यंत पोहोचलाय। सध्या जवळपास 200 लोक रुग्णालयात दाखल आहेत। तब्बल 1400 लोक यामुळे बाधित झालेत। ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली। या दरम्यान इंदोरच्या MGM मेडिकल कॉलेजच्या लॅबमध्ये पाण्याचे नमुने तपासण्यात आले। लॅब रिपोर्टमध्ये हे मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे। या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले। समोर आलेल्या माहितीनुसार पिण्याच्या पाण्यामध्ये काही असे बॅक्टेरिया आढळलेत जे सांडपाणी आणि मलमूत्रात आढळतात। विब्रियो कॉलरा, शिगेल आणि ई कोलाई अशी या बॅक्टेरियांची नावं आहेत। यापैकी एखाद्या बॅक्टेरियामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे। सरकारने आता या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितलाय। मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून याची दखल घेतली। आयोगाच्या म्हणण्यानुसार हे पीडितांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे। या प्रकरणी आयोगाने मध्य प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे। आयोगाने सरकारला 2 आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितलंय। उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे। न्यायालयात शुक्रवारी या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। जबलपूरचं 2 सदस्यीय खंडपीठ ऑनलाईन ही सुनावणी करेल। त्याआधी न्यायालयाने सरकारकडून सध्याच्या परिस्थितीचा अहवाल मागितला होता। सरकारने उच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला। धक्कादायक म्हणजे सरकारने आपल्या अहवालात दूषित पाण्यामुळे आतापर्यंत फक्त 4 मृत्यू झाल्याचं म्हटलंय, पण वेगवेगळ्या रिपोर्टनुसार मृतांचा आकडा 15 पर्यंत पोहोचलाय। आता देशाच्या सर्वात स्वच्छ शहरात एवढी मोठी घटना घडली कशी? तिथे दूषित पाण्यामुळे इतक्या जणांचा मृत्यू कसा झाला ते बघूया। इंदोरच्या भगीरथपुरा इथे सर्वात आधी 28 डिसेंबरला दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं। त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात आढळलं की या भागातल्या पोलीस स्टेशन जवळच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या अगदी वर एक सेफ्टी टँक नसलेलं शौचालय बांधण्यात आलं होतं। या शौचालयातल्या लिकेजमुळे दूषित पाणी पाईपलाईनमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला होता। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लिकेजमुळेच परिसरातलं पाणी दूषित झालंय। जे पाणी सर्वसामान्य लोक पिण्यासाठी वापरतात, आता तेच पाणी त्यांच्या मृत्यूचं कारण बनलंय। या प्रकरणी मध्य प्रदेशचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी संजय दुबे म्हणाले की आम्ही भागीरथपुरा इथल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची तपासणी करत आहोत। आणखी कुठे लिकेज आहे का हे चेक केलं जातंय। इंदोर महापालिकेचे आयुक्त दिलीप कुमार यादव यांनी तात्काळ या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत। पण हे सगळं इतके जणांनी आपला जीव गमावल्यानंतर घडतंय। जर प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती। जवळपास 3 महिन्यांपूर्वी इंदोरच्या महापौरांच्या हेल्पलाईनवर एक कॉल आला होता। दिनेश भारती वर्मा नावाच्या व्यक्तीला भागीरथपुरा इथल्या स्थानिक मंदिराजवळच्या विहिरीच्या पाण्यात काहीतरी आढळलं होतं। हे पाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना दिलं जात होतं। या व्यक्तीनं बोरवेलचं पाणी सांडपाण्यामध्ये मिसळल्याची तक्रार केली होती, पण त्यांच्या तक्रारीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। नोव्हेंबरमध्ये आणखी एक तक्रार आली। यावेळी इंदोरच्या वॉर्ड क्रमांक 11 मधल्या एक रहिवाशानं दावा केला की त्यांना मिळणाऱ्या पाण्यात ॲसिड मिसळलंय। डिसेंबरपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। लोक आजारी पडायला लागले। 18 डिसेंबरला स्थानिक रहिवाशांनी पिण्याच्या पाण्यात भयानक दुर्गंधी येत असल्याचा आरोप केला होता। 28 डिसेंबरला इथल्या लोकांनी वॉर्डातले 90% लोक उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनमुळे आजारी पडल्याचं सांगितलं। त्याच दिवशी दूषित पाण्यामुळे पहिला मृत्यू झाला आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक मृत्यू व्हायला लागले। त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। तपासात समोर आलं की पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर शौचालय बांधल्यामुळे
पाणी दूषित झालं होतं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आता इंदोर महानगरपालिकेची आकडेवारी तपासल्यानंतर स्पष्ट होतं की दूषित पाण्याच्या असंख्य तक्रारी मिळूनही प्रशासनानं त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, ज्यामुळे एवढे मृत्यू झाले. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी इंदोरमध्ये दूषित पाण्याबाबत तब्बल 266 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी भगीरथपुराच्या परिसरातून 23 तक्रारी आल्या होत्या, पण या तक्रारींना कोणत्याही अधिकाऱ्यानं गांभीर्यानं घेतलं नाही. तपासात समोर आलंय की दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या अनेक महिने आधीपासूनच इथं नवीन नर्मदा वॉटर पाईपलाईन टाकण्याची तयारी सुरू होती. अधिकाऱ्यांनी स्वतःहून जागेची तपासणी केली होती आणि टेंडर जारी करण्यात आलं होतं. 12 नोव्हेंबर 2024ला फाईल तयार करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्टच्या अंतिम टप्प्यासाठीचं काम 26 डिसेंबर 2025ला जारी करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान मृत्यूच्या बातम्या यायला लागल्या. या घटनेवर या भागातले नगरसेवक कमल वाघेला म्हणतात की नर्मदा वॉटर पाईपलाईन टाकण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. त्यानंतर एक फाईल तयार करण्यात आली, पण ही फाईल 7 महिने पेंडिंग ठेवण्यात आली. वाघेला यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी याबाबत मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्रही लिहिलं होतं. हे मृत्यू फक्त प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेले नाहीत, तर हा एक गंभीर गुन्हा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की पायाभूत सुविधांचं मोठं अपयश आहे. हा भाग असा आहे जिथे फक्त 10 ते 12 फूट रुंद रस्ते आहेत. इथे मागच्या 3 वर्षांपासून सांडपाण्याची व्यवस्था मोडकळीस आली होती. ती दुरुस्त करण्यासाठी टेंडर आलं होतं, पण अधिकाऱ्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही. या भागात नव्या पाईपलाईनची आवश्यकता होती, पण तीही कधी बदलण्यात आली नाही. त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 28 डिसेंबरला ही घटना समोर आल्यानंतर सरकारने यावर ॲक्शन घेण्यास सुरुवात केली. डॅमेज कंट्रोलसाठी या भागाचे आमदार आणि सरकारमधले ज्येष्ठ मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ते गुरुवारी सकाळी भगीरथपुरा इथे पोहोचले. त्यांनी प्रत्येक कुटुंबाला 2 लाख रुपयांचा चेक दिला. मात्र यावेळी मृतांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरती जोरदार नाराजी व्यक्त केली. कुटुंबियांनी त्यांच्याकडून मदतीचा चेक घेण्यास नकार दिला. आम्हाला तुमचा चेक नको, असं कुटुंबियांनी म्हटलंय. व्हिडिओमध्ये एक महिला म्हणताना दिसते की मागच्या 2 वर्षांपासून घाणेरडं पाणी येत आहे. भाजपच्या नगरसेवकांना याबाबत वारंवार सांगण्यात आलं, पण त्यांनी समस्या सोडवली नाही. या दरम्यान विजयवर्गीय यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे नवा वाद सुरू झाला. एका पत्रकारानं विजयवर्गीय यांना दूषित पाण्यामुळे होत असलेले मृत्यू आणि रिफंडबद्दल प्रश्न विचारला असता विजयवर्गीय संतापले. ते पत्रकाराला चिडून म्हणाले, तू फुकटचे प्रश्न विचारू नको. यावर पत्रकारानं उत्तर दिलं की तो नुकताच पीडितांना भेटून आलाय. यावर विजयवर्गीय यांनी आणखी वादग्रस्त वक्तव्य केलं, तू घंटा त्यांना भेटून आला, अशा भाषेचा वापर विजयवर्गीय यांनी केलाय. हा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यानंतर विजयवर्गीय यांच्यावरती सर्व बाजूंनी टीका व्हायला लागली. नंतर त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागितली. सध्या तरी इंदोरमध्ये दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंची घटना फार मोठी झाली आहे. यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालाय. त्यातच ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं समोर आल्यानं वातावरण चांगलंच तापलंय. आणखी तब्बल 200हून अधिक जण रुग्णालयात भरती आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आता यावर काय कारवाई केली जाते, भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं, यासाठी कोण जबाबदार आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.